जेवली का तू? काय खाल्लंस? कशाला आलं रे विकास? पनवती? अरे काय संदीप? काय विकास भाऊ, काय विषय? अरे काय विषय नाही, जरा चाललो दवाखान्यामध्ये. तू दिसला तर म्हणलं जरा तुला बोलून जावं. बरं बरं बरं. पाहुणं कोण आहे? नवीनच दिसतंय. पाहुणा होय, ते बायकोचा चुलत भाऊ आहे. बरं बरं बरं. कुठले आहेत पाहुणे? मी बीडचा आहे, बीडचा. पहिल्यांदा बघायलोय तुम्हाला. नाही, लग्नात आलतो भाऊजीच्या, पण नंतर काही येणंच झालं नाही. बर बर बर. बरं संदीप ऐक ना, पाहुण्या जरा तुझ्यापाशी 10-15 मिनिटं बसू दे. मी जरा आलो जाऊन, एक काम आहे जरा मला. ठीक आहे ना विकास भाऊ, ये जाऊन लवकर. बसायचं. मी आलो जरा जाऊन. पाहुणं इथं लगेला जागा कुठं आहे हो? आहे ना, इकडे जा ना, पण थोडं खाली जावं लागेल ना. बोल. काय नाही, विकास आलता, उगा फालतू टाइमपास. कशाचा मित्र? ते का मित्र म्हणायच्या लायकीच आहे का ते? गावात त्याला कुत्र विचारित नाही. उगा ते चांगला कामधंदा करतय, पैसे कमवितय, म्हणून मी त्याला जवळ करीतोय. अगं ते इतकं बधीर आहे ना, त्याला थोडं फुगविलं का लगेच हरभरा झाडावर चढतय आणि लगेच खर्च करीतोय. त्याचा फायदा मी घेतोय. भारी मिस्टेक हो गया सर, एकदम बलंडर हो गया. पाहू ना, ऐकलं तुम्ही सगळं. विकास भाऊला काय सांगू नका. ठेव काय, 500 रुपये राहू द्या. एवढं विकास भाऊला काय सांगू नका. पाहू ना, थोडा राग कमी करा. अजून 500 रुपये घ्या, हे घ्या. पण तेवढं विकास भाऊला काय सांगू नका. चला. बरं चला. विकास भाऊ थांबा ना, काय गडबड आहे? अरे संदीप जरा गडबड आहे, पाहुण्याला दवाखान्यात दाखवायचं जरा. दवाखान्यात काय झालंय? पाहुणा तर चांगला टाईट दिसतंय. नाही, पाहुणा तसा दिसायला ताईट आहे, पण त्याला ऐकायला येत नाही. तिकडे इलाज चालू होता पण झाला नाही, त्याच्यामुळे इकडे आणलंय त्याला मी. अरे पण विकास, पाहुणा धडधड बोललाय मग अशी मला. तू कस काय म्हणायला पाहुण्याला ऐकायला येत नाही? अरे तू त्याच्या समोरून बोलला असशील. समोरचा माणूस काय बोलायलाय ते होटाच्या हालचालीन ओळखतय ते, नाही त्याला काहीच ऐकायला येत नाही. अहो भाऊजी, पाहुण्याने 1000 रुपये दिले तो. कशाला दिलेत काय माहिती. होय, कशाला दिले? काय नाही आशेत दिलीत. तुझा पाहुणा काय आणि माझा पाहुणा काय, केली थोडी मदत. हा, आपला दोस्त तसाच आहे, मोठ्या मनाचा. बस.